तरी काहीतरी 6,000 हुंडी आहे. एक झाड नाही ना, अख्ख्या झाडाला आहे. बोलायला शब्द सुद्धा नाही. जय महाकाल मित्रांनो, इकडे मी आज डाळिंबात आलोय आणि इकडे आलो. डाळिंबात स्प्रे आहे ना, ट्रॅक्टर रेडी आहे. आता फक्त स्प्रे द्यायचंय. पप्पा त्या मळ्यात गेले मोटर चालू करायला. आपलं ब्लोअर फुल भरेल आहे ना, अजून आपल्याला पुढे पाणी लागेलच. आणि काल आम्ही या प्लॉट मध्ये आलतो का डाळिंब आपलं थोडं बॉईल होतंय. बघितलं तर काय ते बॉईल नाही दिसलं, ते आम्हाला तेल दिसला. पप्पा पण आले आणि मोटर पण लय लेट चालू झाली. माझ्याकडं तर काय झालं का एकदम परफेक्टली चांगला स्प्रे बसला. आणि मला ना फादर आहे ना स्प्रे ना कधीच मारून देते नाही. एखाद्या वेळेस जेव्हा मी बसल तेव्हाच. आता बळच जरी म्हटलं तरी मी देते नाही. आता ना आता काय झालं, आता पप्पाच पावडर मारवली, मी काय मारत नाही. हे बघा किती चिळबिळीत झाडं वळले बघा. हे बघा पावडर झालेली आहे. आता आहे ना खाणं सोडायचं आहे. मग पप्पा खाणं आणायला गेले. आणि आता ऊन बघा काय भारी ऊन आहे ना, बघू शकता. आता ऊन आहे, सावली बघू शकता हाताचीच. आणि आता थोड्या वेळात पप्पा येतेच 10 मिनिटात. आणि मोटरचा इश्यू झाला होता. मोटर चालू झाली पण मग पाणी कमी येत होतं. मग त्या माणसाने नेमकं तिकडे ते माणसाने तिकडे ते काठीवाडी त्यांनी टाक्या भरायला कॉक चालू केला होता. हे केव्हा समजलं, आम्ही दुसरी मोटर चालू केली तेव्हा समजलं. अरे देवा, मग आमच्या डोक्याला नागतान. इकडे गेलो आपल्या वरतीला माळ्यात, तिकडे चालू केली. मग आता इकडं चालू केली, इकडे बंद केली, तिकडे चालू केली. मग आता त्याच्यानंतर आता खाणं सोडायचं. मग पप्पा गेले गावात खाणं आणायला. कारण खाणं अचानक डिसाईड झालं. आले पण पप्पा आले पण आहे त्याला ना. खाणं सोडायचं म्हटलं का मला सोडावं लागतं. पप्पा चक्कर मारतात. मग आता मी खाणं काढवलंय आणि कॅल्शियम होतं आता थोडं. आपला ट्रॅक्टर आपल्या घरापाशी आहे. घर आहे आपल्या इकडं, इकडं रस्ता. आणि हे बघा, येणी सरळ तोडून टाकले डायरेक्ट. काय काय आणि बाबालाच माहिती गाय कुठं बांधली कुठं नाही. गाय म्हणे गौरी का, आता पप्पाला सांगितलंय नाडा घेऊन तेवढं चराट नाही. आता नाडा आहे. आता तू नाड्यावर असशील हा गौरा. आता माझं ते आले बघ. डाळिंबाला सकाळी सकाळी आपण स्प्रे दिला, बघू शकता. तेव्हापासून आता ऊनच आहे आणि एकदम भारी मोसम झालाय. आणि उद्या सकाळी परत पाऊस येईल बघा, गॅरंटी देतो. उद्या सकाळचे ब्लॉग पाहिजे समजलं तुम्हाला. इकडे गौरी चेंज करायला होतं. गौरी थोडी पुढे बांधून दिली होती, मग तिकडे बांधली. आणि तिने चराट तोडलं होतं. मग चराटा नवीन टाकून दिलं, म्हणजे रस्सा होता तो रस्सा बांधला. मग बाबा ग्राम वजन मारायचं काम आपल्या गौरीने थोडंसं झाड घालतं. आणि झेंडूवर थोडस क्रॉसिंग झाली, कारण की बाबाकडे थोडं राऊंड अप आणि उडवलं. तर दाखवतो तुम्हाला ते आता कसं झालं कसं नाही. इकडे बाबा झाला का लगेच बाबाला तिकडे घेऊन जायचंय. यो क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब हुआ.
मेरा एकतर ना नाही मग ग्रामोझोन ग्रामोझोन. ग्रामोझोन ग्रामोझोन एवढं पॉवरफुल आहे. तुम्ही साबू किती टाकला होता? 10 ml 10 ml ना. हवा गेली वाटतं का? हा? हवा हवा हे बघ, काय काय ठिकाणी नाही, काही ठिकाणी आहे. इधर भी गैरल्याची. आता बघू उद्या काय पावडर मारायला लागेल त्याला. बघू शकता हे बाबाने केलाय वाढवा, तरी काहीतरी 6,000 हुंडी बाबाने केलाय. काय करावं आता, उद्या एक पावडर द्यावा लागणार आहे. आता मामाला विचारलंय, कारण की ही ना कोणची माहीत नाही मला, ती 108 म्हणून घेती ती एक, आता कोणची माहीत नाही आपल्याला हीच. आता असं केलंय बाबाने तिची हालत. एक झाड नाही ना, अख्ख्या झाडाला आहे. म्हणजे आता असं बोलायला शब्द सुद्धा नाही, काय करावं आता. ऑल झाड आहे, ऑल टोटल वावर आहे पूर्ण A to Z. हे जेवढं दिसतं ना, हे घरापासून तिकडं पूर्ण पूर्ण घालून टाकले ते बाबाने. आता म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, पण विषय असा आहे, नुकसान होती. आता मला सांग, पहिल्यांदा झालं बाबाकडून, पण मग एक झाड 2 झाड हा ठीक आहे, एक गल्ली अख्ख्या गल्ल्या वाळून टाकेले. आणि इकडे येतं बघा यशोक, काय करावं आता, काय करायचं आता मला सांगा. आता इकडं ती साईड जरी असली ना, ते बघा घर बसले छोटे लांड्या घालल्या. हे बघा इकडं काही एवढं नाही, इकडं काही नाही एवढं. इकडे ना हाईच, हाईच म्हणजे हाईच. आता बाबांनी वाढवा केलाय, आता तो आपल्याला विस्करायला लागणार आहे. कारण की आता हे असं असं वाटतंय की हा उन्हाळा सुरू झालेला आहे. बघू शकता हे ऊन